बच्चूभाऊ, मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतोय, नागपूरच्या आंदोलनात मी आलो नव्हतो, काही कारणास्तव आमचे दुसरे कार्यक्रम होते. पुढचं आंदोलन तुम्ही कोणतंही पुकाराल, त्या ठिकाणी जीव गेला तरी चालेल. हा निळा वाघ निळा झेंडा घेऊन आंदोलनात आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आम्ही देतोय. मी आपल्याला आवाहन करतो की आम्हाला सुद्धा तुम्हाला साथ द्यावा लागेल. तुम्ही लढत असता, पोट तिडकीने आमचे प्रश्न मांडत असता, या विधान भवनामध्ये आमच्यासारखा आवाज जात नाही, तो भाग वेगळा झाला. पण आमचा आवाज होण्याचं काम तुम्ही करत असता. तुमच्यामुळेच त्या ठिकाणी घरकुल असणार 1,25,000 पासून ते 1.5 लाख आणि 2.5 लाखाकडे गेलं. तुम्ही मांडलेल्या भूमिकेमुळं इथल्या तमाम रमाई घरकुलचा निधी सुद्धा वाढला. तुम्ही लढाई लढू शकता, आपण सोबत लढाई लढू शकतो. आम्ही या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय, आवाहन करतोय की या महाराष्ट्रामध्ये 5.5 लाख महार वतन जमीन आहे, ती सुद्धा आमच्या दलितांना पुन्हा मिळाली पाहिजे. हा लढा आपण लढला पाहिजे, साथ दिली पाहिजे. आमच्या या महार वतनच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा लागतो आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. प्रत्येक जिल्ह्यात आमच्या जमिनी आहेत, आम्ही भूमिहीन आहेत. भूमिहीनांना दादासाहेब सबलीकरण योजना फक्त नावासाठी दिली जाते, पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. भूमिहीनांना 4 एकर जमीन देतो म्हणतात, पण ती 4